नमस्कार. जर बँकिंगमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर एक खूप मोठी संधी तुमची वाट बघतेय आणि ती आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. आज आपण सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजे CBO या पदाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपण SBI बद्दल बोलूया. ही फक्त एक बँक नाहीये, नाही का? तर कोट्यवधी भारतीयांचा विश्वास आहे आणि म्हणूनच तर SBIला भारतातला 5वा सर्वात मजबूत ब्रँड म्हणून ओळखलं जातं. विचार करा, अशा ब्रँडसोबत काम करणं म्हणजे एका स्थिर आणि उज्ज्वल करिअरची खात्रीच. आणि हो, हा मान फक्त देशापुरता मर्यादित नाहीये. ग्लोबल फायनान्स सारख्या मोठ्या संस्थेनं SBIला जगातली बेस्ट कन्झ्युमर बँक आणि भारतातली बेस्ट बँक म्हणून गौरवलंय. म्हणजे विचार करा, याला म्हणतात आंतरराष्ट्रीय ओळख. आणि हे बघा, SBIचं बोधचिन्ह हे फक्त एक लोगो नाहीये, हे प्रतीक आहे विश्वासाचं, सुरक्षेचं आणि त्या लाखो कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं. आणि आता याच मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याची संधी आपल्या समोर आहे. ओके, चला तर मग या संधीबद्दल जरा अधिक खोलात जाऊन माहिती घेऊया. एकूण जागा आहेत तब्बल 2050. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 2050. ही खरंच एक खूप मोठी भरती आहे. अनेक जणांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते, जी त्यांचं करिअरच बदलून टाकेल. ही पदं आहेत सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी, ज्याला आपण CBO म्हणतो. आता सर्कल बेस्ड म्हणजे काय? तर सोपं आहे. तुमची निवड झाली की तुम्ही अर्ज केलेल्या भौगोलिक सर्कलमध्येच पोस्टिंग मिळेल. म्हणजे आपल्याच भागात राहून काम करण्याची ही एक मस्त संधी आहे. ठीक आहे, संधी तर खूप छान आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की यासाठी कोण पात्र आहे. चला, आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया. तर मग SBI नक्की कोणाला शोधत आहे? त्यांना कसा उमेदवार हवाय? मुख्यतः 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, तुमच्याकडे कोणतीही डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन हवं. दुसरं, तुमचं वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँकेत ऑफिसर म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. आणि चौथं म्हणजे तुम्ही ज्या सर्कलसाठी अर्ज करत आहात तिथली स्थानिक भाषा तुम्हाला चांगली यायला हवी. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जे सध्या SBIमध्ये क्लेरिकल किंवा सुपरवायझरी स्टाफ म्हणून काम करत आहेत किंवा ज्या माजी अधिकाऱ्यांनी SBIमधून राजीनामा दिला आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत. तर हे जरा लक्षात घ्या. समजा तुम्ही पात्र आहात, मग पुढे काय? मग येतो पुढचा टप्पा, तो म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. ही प्रक्रिया एकूण 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. हा निवडीचा प्रवास 4 स्टेप्समधून जातो. पहिली आहे ऑनलाईन टेस्ट, त्यानंतर होईल स्क्रीनिंग, मग इंटरव्ह्यू आणि सगळ्यात शेवटी लँग्वेज टेस्ट. हे 4ही टप्पे पार करणं गरजेचं आहे. तर यातली पहिली पायरी आहे ऑनलाईन टेस्ट. या टेस्टमध्ये 2 भाग असतील. एक असेल ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ज्यात तुम्हाला पर्याय दिलेले असतात, आणि दुसरा असेल डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक. आता या ऑब्जेक्टिव्ह टेस्टची रचना कशी असेल ते पाहूया. यात इंग्रजी, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हे 4 विषय असतील. एकूण 120 प्रश्न, 120 गुण आणि वेळ मिळेल 2 तास. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक सेक्शनसाठी वेगळा टाईम दिलेला आहे. आणि इथे सगळ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी तुमचे मार्क्स कापले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. चला, आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया, म्हणजे अर्ज कसा करायचा. आपण स्टेप बाय स्टेप ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ. सगळ्यात आधी या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. ऑनलाईन अर्ज 29 जानेवारी 2026ला सुरू होतील आणि शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी 2026. ही तारीख चुकू नका. आणि परीक्षा साधारणपणे मार्च 2026मध्ये होईल. अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. SBIच्या करिअर वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. मग जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती अपलोड करा. ऑनलाईन फी भरा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, फायनल सबमिट करण्याआधी एकदा सगळा फॉर्म नीट तपासून घ्या. एक सल्ला देतो, अर्ज करायला बसण्यापूर्वी ही काही कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा. जसं की तुमचा लेटेस्ट फोटो आणि सही, ID प्रूफ, जन्मतारखेचा पुरावा, तुमचा जॉब प्रोफाईल, रेझ्युमे, शिक्षणाची आणि अनुभवाची सर्टिफिकेट्स आणि लेटेस्ट सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16. आता अर्ज फीबद्दल बोलूया. जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीसाठी फी आहे 750 रुपये आणि SC, ST तसंच PWD उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही, म्हणजे 0. ओके, समजा तुमचं सिलेक्शन झालं.
मग सीबीओ म्हणून तुमचं आयुष्य कसं असेल, पगार किती असेल, काय फायदे मिळतील, चला आता हे सगळं पाहूया. तर तुमची स्टार्टिंग बेसिक पे असेल 48,480 रुपये प्रति महिना. पण थांबा, हे फक्त बेसिक आहे. याच्यावर तुम्हाला DA, HRA आणि बँकेच्या नियमानुसार इतर सगळे भत्ते पण मिळतील. म्हणजे पगार खूप चांगला आहे. तुमचं सिलेक्शन झालं की सुरुवातीला 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड असेल. तो पूर्ण झाल्यावर तुमची ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 म्हणजेच JMGS 1 मध्ये कन्फर्म नियुक्ती होईल. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे तुमचं पुढचं प्रमोशन होईपर्यंत तुमची सर्कलच्या बाहेर बदली होणार नाही. म्हणजे तुम्हाला एक प्रकारची स्थिरता मिळेल. तर मग काय विचार आहे? भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि मजबूत बँकिंग ब्रँडसोबत आपलं करिअर घडवण्यासाठी तयार आहात? ही संधी तुमचीच वाट बघतीये.